And hello and welcome back to day 41. आज आहे डे 41 एंड वी आर डूइंग हाउ टू प्रोटेक्ट कैसे करें तुम्हारे विंड वाइजर को. लाईक सगळ्यात मेन गोष्ट आहे की वायझरला तुम्ही प्रोटेक्ट कसं करताय, तर तेच मी दाखवणार आहे की काय केलं आहे मी त्यासाठी. तर लेट्स डू इट. सर इफ एक मिनिट भाई. हां, तर इफ तुमच्याकडे एक्सपेन्सिववाला हेल्मेट आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर तुमच्याकडे एक्सपेन्सिववाला विंड म्हणजे हेल्मेट असेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का. बेसिकली बाय अ हेल्मेट वायझर प्रोटेक्टिव्ह करून काय तर येतं, तर तुम्ही ते घेऊ शकता. आता तुम्हाला दिसत असेल की लाईक इथे एक अशी पातळ लाईन जाते, इथून असं हे करत एक विंड प्रोटेक्टिव्ह आहे. 500 रुपीजला काय तर आहे, बट इज बेटर. 500 रुपीज इज बेटर क्योंकि वायझरच एक 2500ला काय तर आहे. वायझरच येतं 2500ला LX2चा. तर बेटर आहे की तुम्ही वायझरला प्रोटेक्ट करण्यासाठी वायझर प्रोटेक्टर लावा. इट इज मी 1 वर्ष झालं वापरतो आहे, 5000 किलोमीटर्स झाले त्याच्यावर, आणि आत्तापर्यंत माझा वायझर खराब नाही झाला आहे, माझं प्रोटेक्टिव्ह खराब नाही झालं आहे अजूनपर्यंत. मला आताही असं अंधारात असं क्लिअरली दिसतं. असे काय लाईट्स ते असे स्प्रेड्स होत आहेत ना, तसं आत्तापर्यंतही नाही दिसलं याच्यावर. आणि सिरियसली बसून घ्या, खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि काय होतं की यांनी हे असतं आपलं, आणि हे सेल्फ हिलिंग आहे. लाईक कधी तुम्ही त्याला उन्हात का ते गरमीत PPF कसं की सेल्फ हिलिंगवाले तसं वालं आहे. कारण की त्यांनी मला विकण्याच्या वेळेस त्यांनी मला तसं सांगितलेलं की लाईक इट इज अ सेल्फ हिलिंगवालं. तर तुम्ही इज्जतीत तुम्ही वापरू शकता. मी आत्तापर्यंत बोलतो की लाईक मी 1 वर्ष झालं वापरतो आहे. मी लास्ट इयरच घेतलेला नोव्हेंबरमध्ये कधी हेल्मेट घेतलेलं, त्याच्या 5-6 दिवसानंतर मी हे प्रोटेक्टिव्ह लावून घेतलेलं हेल्मेट प्रोटेक्टिव्ह. तर मी आत्तापर्यंत यूज करतो आहे, सेमच आहे. फर्स्ट जे लावलेलं तेच आहे, पण इट्स वर्थ. कारण की इफ खराबही झालं ना, मी एज अ प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ना, ते पील ऑफ करून मी त्याला जुनं म्हणजे एक नवीन लावू शकतो. बेस्ट ते. तर याच्यात एक मिनिट, एकच मिनिट बरोबर. तर बेस्ट थिंग याच्यात तेच आहे की तुम्ही त्याचं प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ते तुम्ही काढून दुसरं लावू शकता. तुम्हाला वायझर चेंज करण्याची जरूरत नाही, कारण की वायझर कॉस्ट अराउंड 1800 ऑलमोस्ट 2000च्या आसपास जातं त्याचं वायझर इफ तुम्ही चेंज करायला गेलं तर आत्ताच्या टाईमला. इफ मी लास्ट इयर बघितलं तर लास्ट इयर 2200 का 2300चं होतं, पण आता 1800चं काय ते ऑलमोस्ट 500 रुपीजचा डिफरन्स आला आहे. तर मी बोलतो की लाईक तुमचं साधंवालंही असेल की तुम्ही हे कुठलं वेगा पण यूज करा असेल. वेगा पण आजकाल 1000 रुपीजपर्यंत झाले, पण तुम्ही 1000 रुपीजवर हे 500 रुपीज तुम्ही लावून घ्या मी बोलतो आहे. कारण की याच्यानंतर कधीही काय झालं की छोटे म्हणजे जे लागतात, दगड लागतात का काही लागतात, त्यांनी स्क्रॅचेस येतात. हे जे आत्तापर्यंत प्रोटेक्टिव्ह लेअर काही स्क्रॅचेस नाही झाले आहेत. नुसता एकच स्क्रॅच आहे, तो माझ्याकडून हेल्मेट पडला गेलेला त्यावेळेस. तर हेल्मेट कधी पडला गेलेला तर तो एका दगडावर लागलेला, तो पण मी दाखवतो. एक मिनिट, कुठे तो स्पॉट पण इथं आहे इफ तुम्हाला दिसत असेल तर. कुठे आहे इथं छोटासा एक हे, पण याने काय झाले की तो बरोबर दगडावर पडलेला. आणि ते पण दगड ते मोठे ते काळेवाले दगड असतात ना पॉइंटेडवाले, तो बरोबर त्या पॉइंटेडवर पडला गेलेला. तर त्यामुळे तो स्क्रॅच आला आहे. नाही तर आत्तापर्यंत 1 नंबर चालू आहे. आणि आतापर्यंत त्याच्यावर काही स्क्रॅचेस आणि हे काहीच नाही. तर मी इज्जतीत बोलतो आहे की लाईक बसून घ्या. इफ तुमच्याकडे एक्सपेन्सिववाले असेल आणि तुम्हाला हर 6 महिन्यानंतर तुम्हाला वायझर चेंज करायचा असेल तर दिस इज द बेस्ट थिंग तुम्ही लावू शकता. कारण की वायझर 2000 रुपीज आणि हे 500 रुपीज. इफ तुम्ही 4 वेळा पण ते प्रोटेक्टिव्ह लेअर हर 1 वर्षी वापरला तरी तुमचा 4 वर्ष तुमचा वायझर सेम असणार, पण प्रोटेक्टिव्ह लेअरनुसार चेंज होईल. ते तुम्ही करू शकता. आणि ट्रान्सपरंट आहे. आणि आत्तापर्यंत मला काही त्रास नाही झाला. मी रात्री म्हणजे JNPT त्या साईडला पण असं कधी कधी रात्री निघतो
तर एवढा असा त्रास नाही झाला आहे. म्हणजे असं कधी असे साधे याच्यावर कसे की असे फ्लेअर्स दिसतात नाईट राईडच्या वेळेस तसे फ्लेअर्स नाही आलेत आत्तापर्यंत याच्यावर, हे मी बोलू शकतो. कारण की मी कधी साऊथ राईड करत होतो आणि मी वेगाचा जस्ट म्हणजे एक दिवस आधीच मी त्याचं वायझर चेंज केलेला आणि टोटल माझी 4,000 राईड झालेली. 2,000 जायला 2,000 यायला, तर तसं 4,000ची राईड झालेली माझी ती. तर त्या 4,000च्या राईडमध्ये येण्याच्या वेळेस रात्रीच्या वेळेस कधी मी बेंगलोरच्या इथं पण आलेलो, फुल 24 आवर्स मी राईड करत होतो. तर नाईट राईडमध्ये खूप सारे फ्लेअर्स झालेले आहेत, कारण की त्याच्यावरती दगडं हे उडून घाण आणि हे लागून त्याच्यावरती फ्लेअर्स खूप झालेले. कितीही क्लीन करा काही करा पण त्याच्यावरचं ते स्क्रॅचेस खूप झालेले त्याच्यात. ते नुसतं 4,000 किलोमीटरमध्ये आणि हे आता पण 5,000 किलोमीटर झाले. म्हणजे विचार करा 4,000 5,000. आता पण मी नुसतं इफ एज अ प्रोटेक्टिव्ह लेअर पण चेंज केली इट विल बी कॉस्टिंग मी 500 रुपीज. आणि वेगाचं मी आत्ताही ते चेंज केलं तर इट विल बी कॉस्टिंग मी 1,000 रुपीज. तर जमीन आसमानचा तरी फरक आहे याच्यात. तर मी बोलतो आहे की लाईक बेस्ट वे टू प्रोटेक्ट युअर हेल्मेट वायझर बसून घ्या. इफ तुम्हाला चान्स भेटत असेल की कुठं नाही घ्या. मी एक तर खारघरमध्ये आहे स्मार्ट ऑटो करून मी त्याकडून घेतलेलं हेल्मेट, त्याकडून घेतलेला. पण मी प्रोटेक्टिव्ह लेअर बबलूकडून बसून घेतलेलं. दोघं सेमच शॉप्स आहेत. तर मला वाटलेलं की यांच्याकडे नसेल तर मी त्याकडे गेलेलो. तर त्या दोघांकडे अवेलेबल आहेत. तुम्ही पाहिजे तर बसून घेऊ शकता. काही हे नाही आहे, एकदम मस्त चालतं आहे आत्तापर्यंत. मी बोलतो आहे लाईक माझ्यासाठी खूप सुपर्ब चालतं आहे हे. तर तुम्ही बघू शकता, चेक करू शकता कसं करतायचं आणि आय लाईक इट. तर इफ तुम्ही पण हे करताय. एकच मिनटं, आपला जरासा हाईट वर गेला आहे का? ओके, नाही काय तर चुकीचं झालं आहे माझ्या ह्याच्यात आज. ओ माय गॉड, कॅमेरा अँगल चेंज झाला आहे. जस्ट 2 मिनिट्स. कॅमेरा अँगल आपला चुकीचा झालेला आहे आज. दोनच मिनटं ॲडजस्ट करा. आता बरोबर, आता मी तेच बोलू. असं का दिसत होतं आधी एकदम असं वरतून दिसत होतं, आता एकदम असं आय लेवलवर आहे. तर हेच मी बोलतो की लाईक चेक करा तुम्ही पण जाऊन. आणि हा पण एक कॉन्टेंटच आहे भाई. कॅमेरा अँगल सेट करायचा पण हा एक कॉन्टेंटच आहे. माझ्यासाठी कॉन्टेंट आहे, तुमच्यासाठी नाही माहीत. पण इफ करा. आणि काय वाटलं की तुम्ही. आणि आजचं म्हणजे ही माझी स्टार्टिंग नव्हती. माझी सकाळची स्टार्टिंग खूप वेगळी होती, ते पण मी टाकेल एंडमध्ये. तर माझी स्टार्ट कशी झालेली ते दाखवतो आणि आता एंड मी कसं करतो आहे हा व्हिडिओ घेऊन. हे मला सांगायचं होतं, खूप दिवसापासून सांगायचं होतं की लाईक कसं आणि काय यूज करा करून. तर चलो देन, सी यू. उद्या बघू डे 42मध्ये. आजचा डे 41मध्ये हेच आहे, हाऊ टू प्रोटेक्ट युअर हेल्मेट वायझर. तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. सबस्क्राईब करा. मेन आपला आहे की आपण इंट्रोवर्ट आहे ना, इंट्रोवर्ट कसं कॅमेराच्या समोर कसं बोलायचं आणि कसं हे करायचं आहे. तर तेच मी आहे ॲज अ इंट्रोवर्ट यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. कसं माझी स्ट्रगल आहे आणि काय करायचं आहे हे सगळं. आणि हेच सगळं मी दाखवतो आहे कारण की लाईक मी एकटाच आहे बाई. मी एकटाच व्हिडिओ बनवतो, एकटाच शूट करतो, एकटाच एडिट करतो, सगळे एकटा आहे. एकटा जीव सदाशिव. तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा आणि चलो बाय बाय, गुड नाईट आणि भेटू डे 42वर.